पहा, आज आपली मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025 इयत्ता दुसरीची ही उत्तरसूची या प्रश्नपत्रिकेची आपण आज पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे पाचवा प्रश्न पर्याय क्रमांक 4. नंतर आपण याचं व्यवस्थित सविस्तर असं सोल्युशन पाहणार आहोत. त्यानंतर सहावा प्रश्न, त्याचा पर्याय आहे 3. त्यानंतर 7 ते 8 प्रश्नासाठी एक संवाद दिलता आणि संवादावर प्रश्न विचारले होते. तर 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 8वा प्रश्न त्यावरच, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा 9वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 10वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे 11वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे 12वा प्रश्न पर्याय क्रमांक 2, त्याचं उत्तर आहे. नंतर 13वा प्रश्न, 13व्या प्रश्नाचा पर्याय आहे 1. त्यानंतर 14वा प्रश्न, 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढं 15वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे 16वा प्रश्न गणिताचा आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 17वा प्रश्न, 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 18वा प्रश्न, 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 19वा प्रश्न पर्याय आहे 3. 20वा प्रश्न पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 21वा प्रश्न पर्याय आहे 4. 22वा प्रश्न पर्याय क्रमांक 4. 23व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 24वा पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 25वा प्रश्न पर्याय क्रमांक 1. मंगळवार हे उत्तर आहे. त्यानंतर 26वा प्रश्न, त्याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. नंतर 27वा प्रश्न, त्याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 28वा प्रश्न पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 29वा प्रश्न, 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 30वा प्रश्न पर्याय क्रमांक 1. 31वा प्रश्न पर्याय क्रमांक 2. 32वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 33वा प्रश्न, 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 34वा प्रश्न पर्याय क्रमांक 4. 35वा प्रश्न पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 36वा प्रश्न पर्याय क्रमांक 4. 37वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 38वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 39वा प्रश्न पर्याय क्रमांक 2. आणि 40वा प्रश्न पर्याय क्रमांक 1. त्यानंतर विभाग 3 मध्ये इंग्रजीचे प्रश्न आहेत पहा. त्यातला 41वा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
त्यानंतर 42वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 43वा प्रश्न पर्याय क्रमांक 2. 44वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 आणि 45वा प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर 46वा प्रश्न पर्याय क्रमांक 4. 47वा प्रश्न पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 48वा प्रश्न पर्याय क्रमांक 3. 49वा प्रश्न पर्याय क्रमांक, त्याचं उत्तर आहे 3. त्यानंतर 50वा प्रश्न इंग्रजीचा शेवटचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर विभाग 4थ्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, त्यामध्ये 51वा प्रश्न, त्याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर 52वा प्रश्न, त्याचं देखील 4 हे उत्तर आहे. 53वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 54 ते 55 साठी सूचना आहे गटात न बसणारे पद ओळखा. तर 54 प्रश्नाचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 55वा प्रश्न पर्याय क्रमांक 2 आणि 56वा प्रश्न पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर 57वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 58वा प्रश्न त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे त्याचं. 59 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 60वा प्रश्न पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 61 आणि 62 साठी गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधायचे. 61वा प्रश्न पर्याय क्रमांक 1. 62वा प्रश्न पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 63वा प्रश्न पर्याय क्रमांक 1. 64वा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 65वा प्रश्न त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे 65ला उत्तर त्याचं. त्यानंतर 66वा प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर पुढे 67वा प्रश्न पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 68वा प्रश्न पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 69वा प्रश्न पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 70वा प्रश्न तंतोतंत जुळणारे अगदी सोपा प्रश्न आहे, याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर सांकेतिक भाषेचा 71वा प्रश्न आहे, त्याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर 72वा प्रश्न वयाचा प्रश्न आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर पर्याय आहे त्या ठिकाणी. त्यानंतर 73वा प्रश्न पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 74वा प्रश्न, त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 आणि शेवटचा आपल्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आज आपण उत्तरसूची ही पाहिलेली आहे. याच्यानंतर आपण सविस्तर उद्या याचं सोल्युशन पाहणार आहोत. तर सर्वांनी उत्तरसूची चेक करून आपले मार्क काढावेत.